मी अमोल डोंगरे, अमोल नॅचरल्स. या ठिकाणी आपण सध्या मुगाच्या शेतीमध्ये आहोत. आमचा हा ऑर्गॅनिकचा प्लांट आहे मुगाचा. आणि या प्लॉटमध्ये आपणाला गावरान मूग व सुधारित वाण यातील फरक काय, तो बऱ्याच जणाला किंवा बऱ्याच जणाचं म्हणणं असतं की गावरान काय आणि सुधारित वाण काय, दोघाला एकच भाव, पण त्याच्यात नेमका फरक काय ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. हे आपण पेरताळा आपल्या हातून गावरान मूग व सुधारित वाण हे दोन्ही मिक्स झालं होतं. त्याच्यामुळं आपणाला हे मिक्स एकाच प्लॉटमध्ये आहे पण मिक्स आहे, पण त्याच्यात फरक नेमका काय ते आता तुम्हाला दाखवतो. ही या ठिकाणी बघा, हे आहे सुधारित वाणाचं झाड. याच्या शेंगा बघू शकता आपण कशा आहेत. याच्या आपण ह्या 2 शेंगा घेऊ आणि आता याच ठिकाणी हे आहे आपलं जुनं गावरान मुगाचं झाड. याची ही एक शेंगा आपण घेऊ, 1 ते 2 शेंगा आपण याच्यासुद्धा घेऊ. आता सध्या आपण प्रथम पाहणीत किंवा पहिल्या सुरू जर बघितलो तर या दोन्ही झाडांच्या म्हणजे आपलं गावरान मूग आणि सुधारित वाणातील मूग ह्याच्यात फरक काय हे आपल्याला बघताच लक्षात येऊ लागले. तरी पण आपण या मुगाला सुलून प्रत्येक शेंगामध्ये किती दाणे व कसे दाणे भेटतात किंवा किती मूग व भेटतात ते आपण बघणार आहोत. तर ही हातात मोबाईल असल्यामुळं मला एकट्याला तुम्हालाही सोलून शेंग दाखवण्यासाठी आपल्याला आपल्या बैलगाडीचा ह्या वापर करावा लागणार आहे. या बैलगाडीवर हा मोबाईल ठेवून मी या शेंगा तुम्हाला सोलून दाखवतो आहे. सगळ्यात पहिला आपण हा आहे गावरान मूग आणि ही आहे सुधारित वाणातील मूग. तर आपण पहिल्या सुरू गावरान मुगाची 1 शेंग घेऊ. आता ह्याच्यात किती मूग आपल्याला भेटतात ते आपण बघू. त्याचा कलर काय फरक आहे दोन्हीमध्ये ते आपल्याला लक्षात येईल. बऱ्याच जणाला वाटते सुधारित वाण काय आणि गावरान काय, उतार चांगलाच आहे, सगळ्याला भाव एकच राहावं असं म्हणणं राहते, पण त्याच्यात नेमकं आपल्याला कसं काय लक्षात येईल. आता हा आहे आपले गावरान मूग. त्याच्यामधील ही 2 मुगाचे जे दाणे आहेत ते थोडं बारीक बसलेत, तरी पण हे आपण 2 धरू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. एका जुन्या गावरान मुगामध्ये आपल्याला 13 दाणे भेटलेले आहेत. आणि ही आहे आपली छोटी गावरान मुगाची शेंग आणि ही आहे आपली सुधारित वाणातील मुगाची शेंग. आता हे आपण सुधारित वाणातील मुगाची शेंग सोलून बघू. त्याच्यातला एक दाणा आता खाली पडलेला आहे माझ्या हातून. तरी पण आपण सोलून बघू. खालचा 1 2 3 4 5 6 7 डबल मापू. जरा माझं गणित कच्चं आहे थोडं, शेतकरी असल्यामुळं समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि खाली पडलेला 14. म्हणजे सुधारित मुगातील वाणामध्ये आपल्याला जवळपास 14 दाणे भेटलेले आहेत आणि गावरान मुगामध्ये आपल्याला 13 दाणे भेटलेले आहेत. तर ह्याच्या साईजमध्ये कलरमध्ये फरक तुमच्या लक्षात येईल. दोन्ही मूग मी तुमच्या समोर ठेवतोय. हा आहे आपला गावरान मूग आणि हा आहे सुधारित वाणातील मूग. फरक बघा. व्हिडिओ कसा वाटला? आता माझ्या मते तर जुना मूग चांगलाच असते, आपले जुनी माणसं तर सगळे म्हणतातच, पण तरी पण तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ किंवा कोणता मूग चांगला का नाही, तुमच्या पद्धतीने बी जरा थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. अमोल नॅचरल्स, लातूर. धन्यवाद.